नमस्कार, स्वादिष्ट किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण खानदेशी खिचडी बनवणार आहे। चला तर आता आपण सुरुवातीला डाळ तांदूळ धुवून घेऊ। आपले डाळ तांदूळ धुवून तयार आहे। आता आपण कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। कुकर पण गरम झालेला आहे। त्याच्यात आपण 2 पळ्या तेल टाकू। मोहरी, जिरा पण छान फुललोय। आता त्याच्यात आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे। आता त्यात आपण दाणे टाकू। 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मी जाड तांदूळ या मापाने घेतलेले। अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे। परतून झालाय। आता टोमॅटो टाकू आपण, बटाटा, छोले सकाळपासून भिजत घातलेले होते मी, वाटाणे, आता हिंग, हळद, धणे पावडर, लाल तिखट चमचाभर, कांदा लसूण मसाला वापरणार आहे मी इथे। तुम्ही कोणताही मसाला आपला घरगुती वापरू शकता। 2 चमचे कांदा लसूण मसाला चांगलं मिक्स करून घेऊ। यात आपण सगळ्या भाज्या ऍड केलेल्या आहेत, त्यामुळे ती पौष्टिक अशी खिचडी होणार आहे आजची। चवीप्रमाणे मीठ टाकते। डाळ आणि तांदूळ आता मिक्स करून घेऊ आणि आता आपण एकीकडे गरम पाणी ठेवलेलं होतं ते टाकणार आहे। त्यासाठी गरम पाणी कोथिंबीर टाकून घेऊ। त्यावर खूप छान असा रंग आलेला आहे खिचडीला आणि सुगंध पण छान येतोय। आता आपण कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ पण गेलेली। आता आपण खिचडी कशी झाली बघून। मस्त झालेली बघा खिचडी। तर सर्व करायला घेऊ। आता स्वादिष्ट खानदेशी खिचडी तयार आहे। तर त्यासोबत गरम गरम कढी, लोणचं, पापड, कांदा, काकडी म्हणजे कशी जेवणाला अप्रतिम चव येणार आहे बघा। तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।